चॅम्पियन कोण, किंमत कुणी मोजली, ही गोष्ट फक्त मेरी कॉम आणि ऑनलर करुंग यांच्या घटस्फोटाची नाही, तर ही गोष्ट आहे यश, त्याग, अहंकार, आपल्या समाजाच्या दुहेरी निकषांची. मेरी कॉम एक असं नाव ज्याच्यासोबत संपूर्ण देशाला अभिमान जोडला गेला. छोट्या गावातून आलेली मुलगी जिने बॉक्सिंग सारख्या कठीण खेळात जग जिंकलं, पदक जिंकली आणि लेडी मेरी कॉम बनली. तिची कहाणी आपण सगळे प्रेरणादायी म्हणून ऐकत आलोय, पण 2026 मध्ये अचानक तिची एक वेगळीच कहाणी समोर आली आहे. ही कहाणी रिंगच्या बाहेरची होती आणि कदाचित जास्त वेदनादायकही. मेरी म्हणते, माझा संसार फसवणुकीवर तुटला. 2022 मध्ये दुखापतीनंतर जेव्हा मी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे कमकुवत होते, तेव्हा माझ्याच नवऱ्याने माझ्या खात्यातून पैसे काढले. माझ्या नावावरची जमीन जुमला स्वतःच्या नावावर केली. माझ्या संपत्तीवर कर्ज काढलं. निवडणुकीत हरल्यानंतर आधीच मी कोलमडलेली होते आणि त्याच वेळी हा विश्वासघात झाला. पण या गोष्टीची दुसरी बाजूही आहे. ऑनलर करू म्हणतो, मी कोण आहे? फक्त तिचा पती नाही, मी तो माणूस आहे ज्याने स्वतःचं फुटबॉलचं करिअर, स्वतःची स्वप्न, स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलं. कारण तिला पुढे जायचं होतं, कारण मुलांना सांभाळायचं होतं. तो म्हणतो, 18 वर्षांच्या लग्नानंतरही मी आज भाड्याच्या घरात राहतो. तिच्या अकॅडमीसाठी धावपळ केली, कागदपत्रांचं काम केलं. आज माझं नाव कुठेच नाही. आणि मग येतो एक वाक्य, गल्लीत खेळून काय करिअर केलं आणि कसा माणूस आहे जो बायकोच्या कमाईवर जगतो, एका रुपयाची कामं नाही. हे वाक्य फक्त टोमणा नाही, हा एका माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर मारलेला शिक्का आहे. सत्य कोणाचं आहे हे न्यायालयच ठरवेल. पण हा वाद आता कोर्टाच्या भिंतीत राहिलेला नाही, तो सोशल मीडियावर आलाय, टीव्ही स्टुडिओत आहे आणि आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये सुद्धा आलाय. कारण हा वाद फक्त दोन माणसांमध्ये नाही, हा प्रश्न आहे यशाचं श्रेय कोणाचं आणि त्यागाची किंमत किती कोणाला मोजावी लागली. आपण नेहमी ऐकतो, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. हे वाक्य छान वाटतं, टाळ्या मिळतात, पण कधी कोणी असं का म्हणत नाही? प्रत्येक यशस्वी स्त्री मागं एक पुरुष असतो. जर एखादी बाई करिअरसाठी घराबाहेर पडली तर आपण म्हणतो ती स्ट्रॉंग आहे, एम्पावर्ड आहे. पण आज जर एखादा पुरुष तिच्यासाठी घरी थांबला, मुलांची शाळा, त्यांची आजारपणं, त्यांची जबाबदारी घेतली, तर तो अचानक निकामी, बेकार, कामचुकार कसा होतो? कधी कधी यशाच्या प्रकाशात त्यागाची सावली दिसेनाशी होते आणि कधी कधी त्या सावलीत उभा असलेला माणूस पूर्णपणे दिसेनासा होतो. मेरी कॉमची कथा फक्त एक चॅम्पियनची नाही, ही कथा आहे त्या सगळ्या नात्यांची जिथे एक जण चमकतो आणि दुसरा जण त्या प्रकाशासाठी रक्त जाळतो, त्या प्रकाशासाठी स्वतः जळतो आणि आपण त्या जळणाऱ्याला कधी मान देत नाही.